हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले वाक्य आहेत ते मी इथे या ठिकाणी लिहिलेले आहेत. तो पार्ट आहे इंग्लिश ग्रामर मधला नाउन्सचा आणि नाउन्सवर अनेक प्रश्न आलेले असतात. क्वेश्चन असा आहे पहा, पिक आउट द सेंटेन्स व्हेअर द अंडरलाईन वर्ड हॅज बीन युज्ड ॲज अ नाउन. ह्यामधला असा एक सेंटेन्स शोधा की ज्या ठिकाणी अंडरलाईन केलेला शब्द हा नाउन म्हणून वापरण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की पार्ट ऑफ स्पीच मध्ये 8 प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच असतात. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ड, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. त्या ठिकाणी कुठल्या वाक्यामध्ये कुठला शब्द आहे की जो आपण या ठिकाणी नॉन म्हणून वापरला गेलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स, विथ हिज नेम द मदर्स स्टील द बेबीज. विथ हिज नेम द मदर्स स्टील द बेबीज. या ठिकाणी मदर्स हा वाक्यात सब्जेक्ट आला आहे, स्टील हे वर्ब आले, द बेबी ऑब्जेक्ट आले आणि विथ हिज नेम या ठिकाणी एक्स्ट्रा पार्ट आला, अडोबेचा पार्ट आला आहे. तर मदर सब्जेक्ट आहे, स्टील हे या ठिकाणी वर्ब आलेला आहे म्हणून ह्या वाक्याचा वर्ब हा भाग आलाय. स्टील म्हणजे त्याचं नाव ऐकून आया त्यांच्या मुलांना शांत करतात, लहान बाळांना शांत करतात. स्टील वॉटर्स रन डीप ही एक प्रॉव्हर्ब आहे की जी प्रॉव्हर्ब आहे शॅलो वॉटर मेक्स मच नॉईज त्याच्या ऑपोजिट आहे. शॅलो वॉटर मेक्स मच नॉईज म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट आणि स्टील वॉटर्स रन डीप याचा अर्थ असा आहे की जो ज्ञानी मनुष्य आहे तो शांत असतो किंवा संत वाहणारे पाणी खोल असते किंवा खोल असणारे पाणी संत वाहते. ह्या ठिकाणी स्टील वॉटर्स, कुठलं वॉटर? स्टील वॉटर. वॉटर बदल स्टील शब्द आले म्हणून हा वाक्यात हा ॲडजेक्टिव्ह आला आहे. हर सॉफ्ट्स कुड बी हर्ड इन द स्टील ऑफ नाईट. हर सॉफ्ट्स कुड बी हर्ड इन द स्टील ऑफ नाईट. तिचं सॉफ्ट्स म्हणजे अश्रू, तिचं रडणे कधी ऐकलं जात होतं? इन द स्टील ऑफ नाईट. स्टील रात्रीच्या शांततेमध्ये, पण द स्टील ऑफ म्हणून हा शब्द या ठिकाणी नॉन म्हणून आलेला आहे. आणि ही इज स्टील इन बिझनेस या ठिकाणी हा शब्द ॲडवर्ब म्हणून आलेला आहे. याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं? हे उत्तर मिळालं सी. उत्तर हा सी हा पर्याय होता. थँक्यू.